Hi, good morning students. I am Kshitija Doshi and now we are going to study assignment number 1 of the Inchcape Rock. Till yesterday we studied the poem The Inchcape Rock. Okay? आपण Inchcape Rock ची पोएम बघितली आहे कालपर्यंत. आपण हे पण बघितलेलं आहे, त्याचे डिफिकल्ट वर्ड्स पण बघितलेले आहेत, नंतर मग त्याची समरी बघितलेली आहे, त्याची थीम बघितलेली आहे कालपर्यंत. Now we are going to study the assignment number 1. We are going to study how we are going to attempt this assignments given in the क्वेश्चन पेपर. आपण काय बघणार आहोत तर क्वेश्चन पेपर मध्ये जे असाइनमेंट्स आपल्याला दिलेले असतात ते आपण कशी सॉल्व्ह करणार आहोत हे बघणार आहोत. आणि आपण हे जी असाइनमेंट नंबर 1 आहे ती आताच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, if you were in the class I would have asked you the questions actually. मी तुम्हाला असं क्वेश्चन्स विचारले असते, but now this work I am only going to do. So first you have to read the poem. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला तर पोएम रीड करायची. you have to understand what's the meaning of the extract given. तुम्हाला काय करायचं तर जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे पोएमचा त्याचं मीनिंग काय आहे हे समजून घ्यायचं आहे. अँड देन यू आर गोइंग टू राईट द असाइनमेंट्स. व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली इन द एक्झामिनेशन्स मोस्टली द मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर कन्फ्युज्ड हाऊ शुड दे डील विथ द असाइनमेंट्स गिवन फॉर द पोएम. बऱ्याच वेळा काय होतं की ना आपण लेसनचे असाइनमेंट्स खूप छान पद्धतीने लिहू शकतो ऍक्च्युअली, किंवा ऍक्टिव्हिटीजची उत्तरच खूप छान पद्धतीने लिहू शकतो, पण बऱ्याच वेळा असं होतं की ना ज्यावेळेस आपण पोएमचं असाइनमेंट लिहायला सुरुवात करतो किंवा पोएमची ऍक्टिव्हिटीज ज्यावेळेस लिहायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही की ना ती कशी लिहायची असते. शुड वी राईट द आन्सर्स इन द पोएट्री वे. आपल्याला हे समजत नाही की ना पोएमचे जसे लाईन्स आहेत तसेच उतरून लिहायचे आहेत का ते प्रोज मध्ये टर्न करून लिहायचे आहेत, प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचे आहेत, पास्ट टेन्स मध्ये लिहायचे आहेत. नथिंग वी अंडरस्टँड अँड सो मोस्ट ऑफ द स्टुडंट्स लूज मार्क्स इन दिस क्वेश्चन्स. म्हणून काय होतं की ना बरेच स्टुडंट्सचे मार्क्स लूज होतात ह्या क्वेश्चन्स मध्ये. सो नाउ फर्स्ट स्टेप व्हॉट यू आर गोइंग टू डू. फर्स्ट स्टेप यू आर गोइंग टू रीड द एक्स्ट्रॅक्ट व्हॉट एव्हर इज गिवन इन युअर क्वेश्चन पेपर ऑफ दॅट पोएम. तुम्ही काय करणार आहात फर्स्ट स्टेपला तुम्ही ती जी पोएम दिलेली आहे ती नीट वाचणार आहे. सो आय एम गोइंग टू डू द सेम थिंग फॉर यू. आय एम गोइंग टू रीड द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन दिस असाइनमेंट नंबर 1. ओके. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हर नील वॉज स्टडी इन द ओशन. विदाउट आयदर साइन or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. The abbot of Aberbrothock had placed the bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. When the rock was hid by surges swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. Now, after reading these 4 stanzas, you can understand that these 4 stanzas are from the first part of the poem. तुम्हाला हे 4 stanzas वाचल्यानंतर हे तुम्हाला कळतं की ना हे 4 stanzas कुठले आहेत तर हे जे 4 stanzas आहेत ते पहिले 4 stanzas आहेत पोएम मध्ये. In the first 2 stanzas of this poem we know the atmosphere of the sea. ओके, आपण पहिल्या 2 स्टॅन्झर्स मध्ये आपल्याला काय कळतं तर सी कसं आहे, त्याचं ऍटमॉस्फिअर कसं आहे. हाऊ वॉज द ऍटमॉस्फिअर इन द फर्स्ट 2 स्टॅन्झर्स. इट वॉज व्हेरी काम, इट वॉज व्हेरी bright, the sun was shining bright, it was nice atmosphere, there were no waves, there was no wind. हे सगळं आपल्याला पहिल्या 2 स्टॅन्झर्स मध्ये कळतं. In the second 2 stanzas what we come to know, we come to know about abbot of Aberbrothock, why the people blessed him. आपल्याला काय कळतं 2 स्टॅन्झर्स म्हणजे दुसऱ्या ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉकशी आपली ओळख होते, त्यांनी काय काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोक का त्याची स्तुती करत होते हे पण आपल्याला कळतं. अँड देन वी नो अबाउट द इंचकेप रॉक इन द सेकंड स्टॅन्झर्स. आपल्याला इंचकेप रॉकची पण ओळख होते, जे पोएमचं जे टायटल आहे द इंचकेप रॉक हे जी पण ओळख होते आपल्याला फर्स्ट 2 स्टॅन्झर्स मध्ये. मीन्स नाव वी नो द मीनिंग ऑफ दिस 4 स्टॅन्झर्स इन द पोएम. आता आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे की नाही ह्याचं मीनिंग काय आहे. दिस इज द फर्स्ट मेन थिंग दॅट यू शुड नो द मीनिंग ऑफ द गिवन स्टॅन्झर्स. ऍक्च्युअली
यू शुड नो द पॅराफ्रेज ऑफ द गिवन स्टॅन्झास. तुम्हाला ह्याचं पॅराफ्रेज माहित असणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला ह्याचं मिनिंग माहित असणं खूप गरजेचं आहे, आणि मिनिंग माहित असल्यानंतरच तुम्ही पुढची जे ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत ते ऍक्टिव्हिटीज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. वाय? बिकॉज मोस्ट ऑफ द आन्सर्स विच यू आर गोइंग टू अटेम्प्ट दे आर इन द प्रोज वे. तुम्हाला ते पोएट्रीच्या लाईन्स जशाच्या तशा उचलून लिहायच्या नाहीयेत, आपल्याला त्याचं सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग ते उत्तर लिहायचं आहे आपल्या शब्दामध्ये, जसं तसं उचलून लिहायचं नाहीये. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट टू डील विथ आवर ऍक्टिव्हिटीज. द ऍक्टिव्हिटीज आर ऍक्च्युली as same as we saw in the prose section. ह्या ऍक्टिव्हिटीज अशा सेम आहेत ज्या आपण प्रोज सेक्शन मध्ये बघितल्या. The first is global understanding activity. You know, the global understanding activity actually deals with the things which are given in the extract. पूर्ण extract वरती ती activity deal असते. The second activity is inference or interpretation type activity. Inference किंवा interpretation type ची activity आहे. The third is personal response type activity, which we saw in the prose section also. Personal response activity आहे third activity. And the fourth is poetic device activity. Poetic device म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला rhyme scheme येते, नंतर मग figures of speech येतात, हे सगळं ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतं ते म्हणजे poetic device ची activity. And the fifth is poetic creativity. Poetic creativity मध्ये काय काय येतं, तर poetic creativity मध्ये स्वतः तुम्हाला कुठली तरी एक पोएम फॉर्म करायला सांगितलेली असते, स्वतःच्या शब्दामध्ये फॉर्म करायला सांगितलेली असते, कपलेट फॉर्म करायला सांगितलेलं असतं, किंवा 4 लाईन्स फॉर्म करायला सांगितलेले असतात एखाद्या सब्जेक्ट वरती. और देन यू हॅव टू चेंज सम वर्ड्स विच आर अंडरलाईन, यू हॅव टू चेंज द राईम स्कीम. अशा पद्धतीने ती ऍक्टिव्हिटी असते. ओके, नाउ वी आर गोइंग टू डील with each and every activity given here in the assignment. Okay, the first activity is of global understanding, and the first question in that, or first activity in the global understanding, is pick out the lines from the extract which mean the following. Now what they have given here, they have given the meanings of the line here. Okay, त्यांनी काय केलेलं आहे, तर मीनिंग्स दिलेले आहेत लाईनचे, आणि मग त्या मीनिंगची कुठली लाईन एक्स्ट्रॅक्ट मध्ये आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे एक्स्ट्रॅक्ट मधून. ओके, म्हणजे तुम्हाला मीनिंग द्यायचं नाहीये, त्यांनी मीनिंग दिलेलं आहे, तुम्हाला पोएम मधली लाईन फक्त फाइंड आउट करून लिहायची. ओके, द फर्स्ट लाईन इज द विंड अँड द सी वर काम. सॉरी, द विंड अँड द सी वर काम. ओके, फर्स्ट लाईन ही आहे. नाउ सी, दिस लाईन इज हिअर, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. ओके, आपण हे बघितलं मीनिंग की ना, आपण पहिल्यांदाच बघितलं होतं की ना, पहिल्या लाईनचं अर्थ काय आहे, तर हवेमध्ये पण काही मोमेंट नाहीये, स्टर म्हणजे काय तर मोमेंट नाहीये, आणि समुद्रावरती पण काही मोमेंट नाहीये. सो बोथ वेअर काम. सो दिस इज द फर्स्ट लाईन. ओके, अंडर फ्रेम of the ship stayed firm to its position. Now what is the meaning of under frame? Under frame म्हणजे आपण बघितलं त्या दिवशी, मी तुम्हाला ते डायग्राम मध्ये पण दाखवलं होतं. Under frame means the keel of the ship stayed in its position. Now what is the line associated with this? Her keel was steady in the ocean. Keel म्हणजे काय, तर सॉरी, her keel was steady in the ocean. Keel म्हणजे काय, तर आपण ज्याला खालचा भाग म्हणतो शिपचा, तो कसा आहे, स्टेडी आहे. सो दिस इज असोसिएटेड विथ द सेकंड लाईन, अंडर फ्रेम. ड्युरिंग द स्टॉर्म द बेल वुड स्विंग ऑन द फ्लोट. नाउ सी हियर, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग, अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रन. आता ह्याच्यामध्ये कुठली लाईन आहे, ऑन द बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. म्हणजे आपण बघितलं की ना, स्टॉर्म आला त्यावेळेस ती काय करायची, तर ती जी बेल आहे ती वाजायची. ओके, सो दिस लाईन इज, दिस मीनिंग इज असोसिएटेड विथ दिस लाईन. ओके, नाउ सी द फोर्थ लाईन, द मॅरिनर्स फेल्ट सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द एबॉट. सी द लास्ट लाईन ऑफ दिस एक्स्ट्रॅक्ट, अँड ब्लेस द एबॉट ऑफ एबरब्रोथॉक. म्हणजे काय, ते काय करायचे, ब्लेस्ड करायचे. आपण बघितलं, ब्लेस्ड करायचे ते एबॉट ऑफ एबरब्रोथॉकला, त्याचं कौतुक करायचे.
दे फेल्ट ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिम, त्यांना त्याचं कौतुक वाटायचं, त्याच्याविषयी थँकफुल वाटायचं. अँड दिस लाईन, लास्ट लाईन ऑफ दिस एक्सट्रॅक्ट इज associated with the fourth one. Okay, now the second activity in global understanding is complete the following statement. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये येताना एकच ऍक्टिव्हिटी येणार आहे, पण मी इथं जास्त ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. द अबॉट ऑफ एबरब्रोथक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज. आता तुम्ही मला सांगा बरं की ना अबॉट ऑफ एबरब्रोथकनी कशासाठी हे इंचकेप रॉक वरती बेल प्लेस केलेली होती? बिकॉज ऍक्च्युली he wanted the ships to stay safe from the collision of the rock, from the collision with the Inchcape rock. त्याला काय वाटत होतं? that the ships should stay safe from the collision of the Inchcape rock and he wanted to save the life of the sailors. त्यांनी का ती बेल तिथं लावलेली होती? कारण का त्याला काय करायचं होतं, तर ते जे कोलिजन व्हायचं, कोलिजन मीन्स ऍक्सिडेंट ऍक्च्युली जो व्हायचा इंचकेप रॉकला धडकून त्या शिप्सला, ते त्याच्यापासून त्या शिप्सला वाचवायचं होतं. अँड ही वॉन्टेड टू सेव्ह द लाईफ ऑफ द सेलर्स. वाय? बिकॉज ड्युरिंग द स्टॉप दिस इंचकेप रॉक वॉज कम्प्लिटली हिडन बाय द वॉटर. स्टॉर्म मध्ये काय व्हायचं? The Inchcape rock was actually hidden by the water and no one could see this Inchcape rock, and so the abbot of Aberbrothock placed this bell so that the ships could avoid themselves from collision with the Inchcape rock. त्यांचं ते कोलिजन वाचावं म्हणून त्यांनी काय केलं, तर इंचकेप रॉकला तिथं ती बेल बांधली. ओके, मला वाटतं हे समजलं. The mariners were grateful to the abbot of Aberbrothock. आता mariners का ग्रेटफुल होते अबॉट ऑफ एबरब्रोथकशी? बिकॉज ही हॅड प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक विच वॉज हिडन इन द स्टॉर्म बाय द वॉटर, अँड when the bell rang, the mariners could understand that there was a Inchcape rock, they are near the perilous rock and they could change their direction and their lives were saved. म्हणजे तेच उत्तर आहे, ऍक्च्युली थोडंसं फिरून उत्तर आहे की ना मेरिनर्स का ग्रेटफुल होते? का तर स्टॉर्म मध्ये हा जो इंचकेप रॉक आहे, हा इंचकेप रॉक हिड व्हायचा अँड मोस्टली द शिप्स ऍक्च्युली कोलाइडेड विथ इट. देर वॉज ऍक्सिडेंट ऑफ द शिप्स विथ द इंचकेप रॉक. सो द अबॉट ऑफ एबरब्रोथक व्हॉट ही डिड, ही प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक विच swung or rung during the storm and this helped the sailors to save their own lives. काय व्हायचं, तर मग त्या अबॉट ऑफ एबरब्रोथकने ते बेल लावल्यामुळं काय व्हायचं, बऱ्याच सेलर्सचा जीव वाचत होता आणि म्हणून ते त्याला ब्लेस करत होते. नाउ सी द नेक्स्ट. कम्प्लीट द वेब गिव्हिंग द एक्सप्रेशन ऑफ द कामनेस. आता मी परत सांगणार नाही तुम्हाला कसं लिहायचं, ते तुम्हाला ती वेब काढायची आहे एक्झामिनेशन मध्ये. आपण ज्यावेळेस प्रो सेक्शन बघितलेलं आहे त्यावेळेस आपण बघितलं हे सगळं कसं लिहायचं असं ते. ओके, एक्सप्रेशन ऑफ कामनेस तुम्हाला द्यायचंय. एक्सप्रेशन ऑफ कामनेस म्हणजे काय? कामनेस म्हणजे काय, तर शांतता. मग आता शांतता दाखवण्यासाठी पोएटने कुठले कुठले एक्सप्रेशन्स वापरलेले आहेत हे तुम्हाला इथे द्यायचे आहे. ओके, फर्स्ट एक्सप्रेशन वॉज लाईक दिस, no stir in the air. Okay, second expression was no stir in the sea. Third expression is ship was still, and fourth expression is her keel was steady in the ocean. Keel was steady. Okay, हे चार एक्सप्रेशन्स आहेत शांततेचे, पूर्ण शांततेचे. ओके, नाउ सी द सेकंड ऍक्टिव्हिटी, इंटरप्रिटेशन और इन्फरन्स टाइप. आपण बघितलं इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन टाइपचे ऍक्टिव्हिटीज कसे असतात ते. यू हॅव टू इन्फर म्हणजे तुम्हाला अर्थ समजून घेऊन ते त्याचं उत्तर लिहायचंय. अबॉट ऑफ एबरब्रोथक वॉज कॉल्ड वर्दी, गिव्ह रिझन. आता आपण ह्याचं उत्तर ऍक्च्युली हे जे उत्तर बघितलेली आहेत तिथंच ह्याचं उत्तर आहे. बट when we are writing this answer actually
we are referring to this answer in the interpretation type, we have to write in some different language. actually आपल्याला हे जी लँग्वेज इथे वापरायची आहे ती कशी वापरायची आहे, तर आपण जी साधी लँग्वेज वापरतो, आपण जे साधं लिहितो, वी आर नॉट सपोज टू यूज द पोएटिक लँग्वेज, बट वी आर सपोज टू यूज द लँग्वेज व्हॉट वी यूज फॉर रायटिंग, मीन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, अशी लँग्वेज वापरून आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. So what is the answer? The abbot of Aberbrothock was called worthy because he had placed bell on the Inchcape rock. That was the signal of the presence of the Inchcape rock under the water. The bell helped the sailors to keep their ship away from the rock. The bell saved their life as well as ship. आता त्याला वर्दी का म्हटलेलं आहे? Because first reason is the same, that he had placed the bell on the Inchcape rock, which was actually hidden during the storm by the water of the sea. This bell used to run when there was storm, and the bell helped the sailors to come to know that they are near the dangerous rock, and they saved the life of many sailors. त्यांनी काय केलं तर बऱ्याच सेलर्सचं लाईफ सेव्ह केलं. सो he was actually called a worthy person. Narrate the scene described at the beginning of the poem. सीन डिस्क्राइब करायचा आहे बिगिनिंग ऑफ द पोएमचा. तो सीन कुठला आहे, तर सीन आहे तो कामनेसचा सीन आहे. म्हणजे कुठला सीन आहे की ना जिथं त्यांनी सांगितलंय की ना एअर मध्ये काही मोमेंट नाहीये, सी मध्ये काही मोमेंट नाहीये, नंतर मग शिप स्टील आहे, तिचं नील स्टील आहे. हे जे सीन दिलेला आहे, हा सीन तुम्ही डिस्क्राइब करायचा आहे पोएम मधला. ओके, सो हाऊ वी आर गोइंग टू राईट द सीन डिस्क्राइब्ड इन द बिगिनिंग ऑफ द पोएम इज बेस्ट कॅप्चर्ड इन द फर्स्ट टू स्टॅन्झाज, wherein the calm scenario has been depicted. Now what I am telling here, the calm scene is depicted here. The air, the sea and the ship are peaceful, in a peaceful state. So they are very calm, they are in very calm state. The sea waves are so weak that they do not send any sound or any shock. ते इतके वीक आहेत की ना कुठलंही साऊंड नाहीये किंवा कुठलंही शॉक नाहीये. They do not rise or fall through the enough to cause the Inchcape bell to ring. आता ते इतके स्लो आहेत की ना ते Inchcape बेलला रिंग सुद्धा करत नाहीये. हे बघा, हा सीन कुठे दिलेला आहे, तर हा सीन ह्या पहिल्या 2 स्टॅन्झाज मध्ये आपल्याला दिलेला आहे बघा. ओके, व्हॉट दे आर गिवन, नो स्टर इन द ओशन मीन्स व्हॉट, सॉरी, नो स्टर इन द एअर. So what we are saying here, there is no movement in the air, there is no movement in the sea, the ship is also still. Okay, her sails are also still, they are not moving at all. Now there is no sound of shock also, and the waves flowed very slowly, and they were so weak that they did not move the Inchcape bell. हा जो सीन दिलेला आहे पहिल्या 2 स्टॅन्झाज मध्ये, that you have to write in your own words. तो तुम्ही वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. ओके, now see, describe the qualities of abbot in your own words. Now these qualities are given here actually in this last 2 stanzas. Last 2 stanzas मध्ये abbot of Aberbrothock चे qualities दिलेले आहेत, but they are not given here directly. हे जे क्वालिटीज आहेत ते इनडायरेक्टली दिलेले आहेत, they are not given here directly, and so you have to interpret those qualities, means you have to understand the character of abbot of Aberbrothock, and then after understanding the character of abbot of Aberbrothock you have to write his qualities. Okay, so now the first quality is benevolent. He is a benevolent person, he is a well-wisher person, he is very practical, he is very selfless, he is caring, he is clever. हे सगळे त्याचे क्वालिटीज आहेत. म्हणजे तो कसा आहे, वेलविशर आहे, तर दुसऱ्यांचं चांगलं विश करणार आहे. नंतर केअरिंग आहे, तो व्हेरी प्रॅक्टिकल आहे, त्याला समजतं की ना
त्या इंचकेप्रॉकला शिप धडकल्यानंतर काय होणार आहे? सो ही इज व्हेरी प्रॅक्टिकल, ही इज सेल्फलेस, ही इज वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ द अदर पीपल. दीज आर ऑल द क्वालिटीज ऑफ ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक. या सगळ्या क्वालिटीज आहेत ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक. नाव there is the third activity, personal response. List the risk of the journey by the sea. आता काय द्यायचंय तुम्हाला? रिस्क कुठली आहे? ज्यावेळेस आपण समुद्रामधनं ज्यावेळेस प्रवास करतो किंवा मग जहाजामधनं ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस कुठले कुठले रिस्क त्या प्रवासामध्ये इन्क्लुडेड असतात हे तुम्हाला इथे द्यायचं आहे. सो नाउ व्हॉट आर द रिस्क? The first risk is whatever we saw actually in the poem Encounter with the Sea Pirates. इथं आपल्याला सी पायरेट भेटतोच आहे ह्या पोएम मध्ये. सो देर इज वन दिस रिस्क ऍक्च्युअली की ना तिथं सी पायरेट्स भेटू शकतात, म्हणजे आपण ज्याला समुद्र चोर असं म्हणतो ते समुद्र चोर भेटू शकतात. एन्काउंटर विथ द सी एनिमल्स असतात, मीन्स जस्ट लाईक शार्क्स अँड वेल्स अँड एव्हरीथिंग. दिस सी एनिमल्स आर ऑल्सो देअर. And then bad weather, sinking of the ship due to the bad weather or collision with a rock or the iceberg or anything. म्हणजे काय होऊ शकतं? इन सी एनिमल्सचा धोका असतो. नंतर मग आता हे इंचकेप्रॉकशी रिलेटेड आहे म्हणून सिंकिंग ऑफ द शिप with the collision of any rock or iceberg. आपण टायटॅनिक मध्ये बघतो. ऍक्च्युअली टायटॅनिक पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल आणि त्याच्यामध्ये ती टायटॅनिक जहाज का बुडाली तर मग ती कशाला जाऊन धडकली तर ती त्या आईसबर्गला जाऊन धडकली आणि ती पडली. ऍक्च्युअली तिचे तुकडे झाले. सो हा एक रिस्क आहे. सो दीज आर द रिस्क ऍक्च्युअली. अँड नाउ हाऊ मेनी रिस्क यू हॅव टू स्टेट हिअर? ऍक्च्युअली ऍटलीस्ट 4 रिस्क. 4 रिस्क तुम्ही द्यायची आहेत. ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करताय, ही ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस अटेम्प्ट करताय त्यावेळेस तुम्ही कमीत कमी तुम्ही इथे 4 रिस्क द्यायचे आहेत. 4 रिस्क का द्यायचे? कारण का अर्धा मार्क म्हणजे 2 मार्काला हा क्वेश्चन असतो आणि सो अर्धा मार्काची एक रिस्क म्हणून इथे 4 रिस्क द्यायचे. कमेंट ऑन द कॅरेक्टर ऑफ ॲबर्ट ॲज यू सी हिम इन द एक्स्ट्रॅक्ट. आता तुम्हाला काय करायचंय तर ॲबर्टचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरवरती तुम्ही कॉमेंट करायचंय. आता कसं कॉमेंट करायचंय तर मग तुम्हाला कसं वाटतं, हाऊ डू यू फील दॅट दिस ॲबर्ट इज देअर. म्हणजे तुम्हाला तो असं वाटतं का की तो चांगला माणूस आहे, तो चांगलं काम करतो, तर तुम्ही त्याचं कॉमेंट चांगल्या पद्धतीने करायचंय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ना हा जो माणूस आहे हा चांगलं काम करत नाहीये तसं तुम्हाला तसं डेबिट करायचं आहे, तुम्हाला तसं सांगायचंय. नाउ सो अकॉर्डिंग टू मी मीन्स माझं उत्तर मी सांगते ऍक्च्युअली. अकॉर्डिंग टू मी द ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक इज अ व्हेरी जनरस पर्सन. ही इज अ व्हेरी काइंड हार्टेड पर्सन. ही इज अ सेल्फलेस पर्सन. ही थिंक्स ऑफ अदर्स. ही इज व्हेरी क्लेवर पर्सन. आता 14व्या शतकामध्ये त्यांनी ती बेल बांधली जाऊन, म्हणजे त्यावेळेस त्याला कळालं की ना लाईट हाऊस म्हणजे काहीतरी वॉर्निंग सारखं असावं इथं. त्या काळामध्ये लाईट हाऊस वगैरे असा काही प्रकार नव्हता ऍक्च्युअली, पण त्याला कळालं की ना असं काहीतरी असावं आणि म्हणून तो तिथे जाऊन त्यांनी ती बेल बांधलेली आहे. सो ही इज अ व्हेरी क्लेवर पर्सन. म्हणजे मी इथं काय सांगते ऍक्च्युअली क्वालिटीज ऑफ ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक जे आपण बघितलेले आहेत तेच सांगते. सो व्हॉट आय एम thinking that the character of Abbot of Aberbrothok is a selfless character. He is a very good person. He is thinking of others. तो स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचं थिंक करतो. सो ही इज अ गुड कॅरेक्टर डिपिक्टेड इन द पोएम. तो कसा कॅरेक्टर आहे तर तो खूप चांगला कॅरेक्टर आहे पोएम मध्ये डिपिक्ट केलेला. नाउ पोएटिक डिव्हाइस आपण बघितलं. पोएटिक डिव्हाइस म्हणजे काय तर आपण ज्याला फिगर्स ऑफ स्पीच म्हणतो किंवा मग राईम स्कीम असा पण क्वेश्चन त्याच्यामध्ये येत असतो. ना फर्स्ट हिअर इज गिवन फाइंड आउट एन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँड एक्सप्लेन इट. ओके. आता पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आपल्याला द्यायचं आहे. ना व्हॉट इज पर्सॉनिफिकेशन? तुम्हाला सरांनी ऍक्च्युअली फिगर्स ऑफ स्पीच शिकवलेले आहेत. मला वाटतं की ना ते लेक्चर सरांनी घेतलेलं आहे
आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की ना पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय. तर पर्सॉनिफिकेशन म्हणजे असं फिगर ऑफ स्पीच की ना ज्याच्यामध्ये ह्युमन क्वालिटीज एखाद्या निर्जीव वस्तूला किंवा नॉन लिव्हिंग थिंगला दिलेल्या असतात. ओके, means the human qualities are given to a non-living thing or to an inanimate object. Okay, now here the example of personification, you see there are so many examples of personification. Actually I will deal with one or two examples. See, the ship was still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. आता हे का एक्झाम्पल्स आहेत पर्सोनिफिकेशनचे? बिकॉज शिप इज रेफर्ड टू ॲज शी. शी आपण कुणाला प्रोनाउन वापरतो? तर शी हे जे प्रोनाउन आहे ते आपण एखाद्या फिमेल व्यक्तीला आपण वापरतो. शिप हे काय आहे? शिप इज नॉट अ ह्युमन थिंग, बट स्टील द प्रोनाउन शी इज used here. प्रोनाउन काय वापरलेला आहे? शी वापरलेला आहे, हर वापरलेला आहे, परत खाली हर वापरलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी इथे? तर त्यांनी तिला एक मनुष्य म्हणून समजलेला आहे. दे हॅव कन्सिडर हर ॲज अ ह्युमन बिंग अँड दे हॅव यूज द प्रोनाउन शी. जर इनॅनिमेट ऑब्जेक्ट असं समजलं असतं किंवा नॉन लिव्हिंग थिंग असं जर संबोधलं असतं तर देन दे शुड हॅव, द पोएट ऍक्च्युली शुड हॅव यूज द प्रोनाउन इट. तर पोएटनी कुठलंही प्रोनाउन यूज केलं पाहिजे होतं? तर इट हे प्रोनाउन यूज केलं पाहिजे होतं. बट हिअर द पोएट इज युजिंग द प्रोनाउन शी विच इज ऍक्च्युअली यूज फॉर द फिमेल. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ personification. So how you are going to write the explanation? The ship has been personified with the use of female pronoun or feminine pronoun she. म्हणजे तुम्हाला काय वापरायचं? तर मग शी हे फिमेल प्रोनाउन त्यांनी यूज केलेलं आहे. आता ह्या लाईन मध्ये बघा, मी तिथे सांगितलेलं नाहीये, पण इथे तुम्हाला या लाईन मध्ये अजून एक फिगर ऑफ स्पीच दिसतं. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. हे कुठलं एक्झाम्पल आहे? तर मग हे सिमिलीचं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे, ॲज वापरलेलं आहे, कंपॅरिझन आलेलं आहे, आणि मग कशाचं कंपॅरिझन केलं? स्टिलनेसशी कंपॅरिझन केलंय. म्हणजे कशाशी कंपॅरिझन केलंय? तर एका ठिकाणी थांबण्याशी कंपॅरिझन केलेलं आहे, स्टिलनेसशी कंपॅरिझन केलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ सिमिली. नाव see the second activity in the poetic device. Find out an example of repetition from the extract and explain it. Okay, now this is very easy for you people. Repetition चे example खूप easy आहे तुमच्यासाठी. No stir in the air, no stir in the sea. Stir हा word repeat केलेला आहे. You know, repetition is such a figure of speech where the words are repeated in the line. So this is no stir in the ocean. Sorry, no stir in the air, no stir in the sea. And here also there is one example. So little they rose, so little they fell. हे पण एक कशाचं एक्झाम्पल आहे? तर मग रिपिटिशनचं एक्झाम्पल आहे. लिटिल लिटिल हे जे आहे ह्याचं रिपिटिशन इथं केलेलं आहे ऑथरनी किंवा पोएटनी. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी द फिफ्थ ऍक्टिव्हिटी, पोएटिक क्रिएटिव्हिटी. Now this poetic creativity activity is such an activity which is going to give you the marks compulsory. एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की ना आपण असं म्हणतो की ना मला कुठे पोएम करता येते, मला पोएमच करता येत नाहीये. The examiner is actually not expecting you to be expert poet. Examiner असं expert poet तुम्ही बनवा असं एक्सपेक्टेशनच करत नाही. And you know there is free verse in English language. तुम्हाला माहिती आहे की ना बऱ्याच वेळा काही इंग्लिश जे पोएट्स आहेत ते फ्री वर्स मध्ये लिहितात. फ्री वर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, फ्री वर्स म्हणजे ज्याला कुठेही राईम स्कीम नाहीये, ज्याला कुठेही राईम्स नाहीयेत, रायमिंग वर्ड्स नाहीयेत, अशी पोएम लिहिली जाते ऍक्च्युअली इंग्लिशमध्ये. आणि म्हणून बऱ्याच वेळा काय करतात मुलं की ना आपल्याला पोएटिक क्रिएटिव्हिटी येत नाहीये म्हणून हा क्वेश्चन सोडून देतात. बट रिमेंबर दिस इज युअर ओन क्रिएटिव्हिटी. ही तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे आणि तुम्ही स्वतः लेखक असल्यामुळे कुठलाही एक्झामिनर असं म्हणू शकत नाही की ना तुम्ही रॉंग लिहिलंय कम्प्लिटली. ओके, म्हणजे मला आवडली नाही
तरी सुद्धा मी असं म्हणू शकणार नाही की ना तुम्ही रॉंग लिहिलंय. का नाही म्हणू शकणार? कारण का ती तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे. एखाद्याला आवडेल ना आवडेल, पण ती तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी. व्हॉट आय मीन टू से हिअर इज दॅट यू should not actually, I will say that you must not leave this question at all in the examination. तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्टच करायचा आहे, अटेम्प्ट करायचं सोडायचं नाहीये एक्झामिनेशन मध्ये. तुम्हाला जसं जमेल तसं तो अटेम्प्ट करा. नाव हिअर द फर्स्ट वन इज दॅट compose of 4 lines with the rhyme scheme ABAB on the abort. त्यांनी काय सांगितलेलं आहे? ABAB ही राईम स्कीम घेऊन तुम्ही काय करायचं आहे, तर ॲबॉट वरती पोएम क्रिएट करायची आहे. तर मग तुम्ही कशी पोएम क्रिएट करू शकता ॲबॉट वरती? सांगा बरं जरा. तुम्ही असं करू शकता, ABAB ही आहे. ओके, द ॲबॉट वॉज व्हेरी हेल्पफुल, द ॲबॉट वॉज व्हेरी वंडरफुल. ए झालं. ओके, द ॲबॉट वॉज व्हेरी हेल्पफुल. हेल्पफुल नाही, फुल नाही, शेवटी बंद झालं. द ॲबॉट वॉज व्हेरी वंडरफुल, ते पण फुल्ली बंद झालं. नाव द ॲबॉट वॉज, यू कॅन से द ॲबॉट वॉज व्हेरी चिअरिंग. तो व्हेरी चिअरिंग होता. अक्षर तुम्ही ही पोयम तुम्ही क्रिएट करायची आहे. ऍक्च्युली एक्झामिनेशन मध्ये तुम्ही अशी पोयम तुम्ही क्रिएट करू शकता. आता ही कसं करू शकता? ऍक्च्युली तुम्ही इथे जी क्वालिटीज वापरलेल्या आहेत ॲबॉटच्या, त्या ॲबॉटच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज तुम्ही राहीम करून ही पोयम तुम्ही क्रिएट करू शकता. तुम्ही असं पण करू शकता, द ॲबॉट वॉज व्हेरी द ॲबॉट वॉज व्हेरी हेल्पफुल, द ॲबॉट वॉज व्हेरी वंडरफुल, द ॲबॉट लिव्ड नियर द सी, द ॲबॉट लव्ड टू हॅव अ टी. झाले सी टी हेल्पफुल वंडरफुल. मला सुद्धा ऍक्च्युली पोएम क्रिएट करता येत नाहीये, पण मी ऑन द स्पॉट क्रिएट केली. मी काय केलं, ए साठी दोन वर्ड सापडले, बेबी साठी 2 वर्ड सापडले रायमिंग स्कीमचे, आणि त्याप्रमाणे मी पोएम क्रिएट केली. नाउ सी, ऍड युअर 2 पोएटिक लाईन्स टू द राईम विथ द फर्स्ट 2 लाईन्स. तुम्हाला इथे काय करायचंय, 2 पोएटिक लाईन्स ऍड करायच्या आहेत पहिल्या 2 लाईन्सला राईम करण्यासाठी. म्हणजे कुठल्या? नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. यासाठी 2 लाईन्स ऍड करायच्या आहेत. मग ते कुठल्याही मानाने ऍड करू शकता. नाउ यू कॅन से इट वॉज द थिंग दे वॉन्टेड टू टेल टू अवॉइड टू मीट द डेडली हेल. झालं. त्यांना काय सांगायचंय, इट वॉज द थिंग दे वॉन्टेड टू टेल. त्यांना काय सांगायचंय की ना तुम्ही अवॉइड करा, डेडली हेल्प पासून ते अवॉइड करा, हे त्यांना सांगायचं. सो इन दिस वे यू कॅन क्रिएट युअर ओन पोएम. तुम्ही तुमच्या स्वतःची पोएम, फक्त लक्षात ठेवायचं की ना आपल्याला कशा पद्धतीची पोएम करायला सांगितलेली आहे हे बघायचं. म्हणजे आता त्यांनी दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की ना या रायमिंगला मॅच होईल. म्हणजे आता ही तर रायमिंग काय आहे, ए आहे, म्हणजे ही तर राईम काय असं पाहिजे, तर बी पाहिजे. ओके, ही तर ए आहे, ही तर बी आहे. तर मग तसंच इथे तुम्ही 2 लाईन्स तुमच्या मनाच्या तिथे क्रिएट करायच्या आहेत. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू अटेम्प्ट द असाइनमेंट इन द एक्झामिनेशन. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये ही असाइनमेंट कशी अटेम्प्ट करायची हे तुम्हाला समजलं असेल. यू हॅव टू अटेम्प्ट दिस असाइनमेंट इन युअर नोटबुक. तुम्हाला ही जी असाइनमेंट आहे ती नोटबुक मध्ये तुम्ही लिहायची आहे. सेकंड असाइनमेंट मी उद्या डिस्कस करणार आहे तुमच्या बरोबर. ती असाइनमेंट सुद्धा तुम्ही नोटबुक मध्ये लिहायची आहे. ऍक्च्युली दीज आर ऍक्च्युली जस्ट एक्झाम्पल्स ऑफ असाइनमेंट्स. मी फक्त एक्झाम्पल्स देते असाइनमेंटचे. त्याच्यापेक्षा खूप जास्त पद्धतीने ऍक्टिव्हिटीज तयार होऊ शकतात एक्झामिनेशन मध्ये, पण हे फक्त तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. वी विल मीट टुमॉरो अगेन फॉर द असाइनमेंट नंबर 2. थँक्यू व्हेरी मच.